उपस्थित असलेले माननीय जिल्हाध्यक्ष पाटीलजी, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे या भागाचे प्रमुख मान्यवर, आज जसा आपल्या जिल्हाध्यक्षजींनी उल्लेख केला, प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळेजी, उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवी चव्हाण साहेब, या सगळ्यांच्या सूचनेनुसार मी कालपासूनच आपल्या या वसई विरार भाग असो किंवा या लोकसभा मतदारसंघाच्या सहनिरीक्षक म्हणूनची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि त्याप्रमाणे मी कालपासून रवी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शन काल झालं पदाधिकाऱ्यांना आणि मग त्यानंतर आम्ही सगळ्याच मंडळाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून एकंदरीत प्रचाराची यंत्रणा महायुतीची ही कशी चालू आहे, त्यांना काय अडथळे येत आहेत का, त्यांना काय मदत हवी आहे का, कोणीही त्यांना प्रचार यंत्रणेमध्ये कुठली अडचण निर्माण करताय का, आणि प्रदेश असो किंवा आमचे वरिष्ठ पातळीवर असलेले नेते मंडळी असो, त्यांच्या आणि आमच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमधला दुवा म्हणून मला इकडे जबाबदारी दिलेली आहे। मी माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, शेवटच्या कार्यकर्त्याला ताकद देण्यासाठी, त्याला सहकार्य करण्यासाठी त्याच्याबरोबर त्याच्यासाठी इथे उपलब्ध असणार आहे। महायुतीची पूर्ण यंत्रणा 18 तारखेपर्यंतची ही वरिष्ठांच्या अनुसार, मार्गदर्शनानुसार, आदेशानुसार व्यवस्थित राबवले जाते आहे का, त्याच्यामध्ये त्यांना आमच्याकडून काय सहकार्य लागतंय का, या सगळ्या गोष्टीचे फार बारकाईने बघण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवलेली आहे आणि म्हणूनच मी कालपासून इथे यायला सुरुवात केलेली आहे। आता रोजच इथे येणं होईल, या कार्यकर्त्यांबरोबर उठबस होईल, प्रचारामध्ये मी तुम्हाला दिसेल, तिथे जिथे जिथे ताकद द्यायची असेल त्या जागी ताकद देताना मी दिसेल। इथे कोण कुठला नेता म्हणून आलेला नाहीये, मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी यांच्याबरोबर उपलब्ध आहे। शेवटी हे महायुती म्हणून आम्ही ही काय लढवतो आहे, एक सक्षम उमेदवार म्हणून डॉक्टर सावरा आम्हाला दिलेला आहे आणि त्यांना ताकद देणं, त्यांना मतदारांपर्यंत पोहोचवणं आणि महायुतीचे सगळेच कार्यकर्ते एकत्र म्हणून आम्ही परत एकदा मोदी साहेबांच्या विचाराचा खासदार इथे निवडून आणणं हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळेजण इथे कामाला लागलेलो आहे। सगळे कार्यक्रम येणाऱ्या काही दिवसाचे ठरलेले आहेत। कॉर्नर मीटिंग असो, डोर टू डोर कॅम्पेन असो, गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांची सभा असो आणि त्याचबरोबर अन्य कुठला नेत्यांच्या संबंधित काय माहिती आली त्यांचीही मग कार्यक्रम आणि त्यांचे दौरे ठरवण्याचा असो, म्हणून ह्या सगळ्या बाबतीमध्ये माझ्या या सर्वच भारतीय जनता पक्षाच्या सहकाऱ्यांबरोबर उभं राहणं आणि एक मोठ्या फरकाने, मोठ्या मार्जिनने, घासून नाही ठासून आमचा उमेदवार इथे निवडून आणणं हा आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हिंदुत्ववादी विचाराचे आम्ही सगळे कार्यकर्ते असल्यामुळे हा मतदारसंघ हिंदुत्ववादीच्या विचाराच्या दृष्टिकोनातून नजरेसमोर ठेवूनच घराघरापर्यंत या देशाला मोदीजीची गरज का आहे आणि पालघरचा खासदार आज थेट मोदीजींशी बोलणारा आपल्याला पाहिजे, वाया वाया बोलणारा नको, थेट मोदीजींबरोबर उठबस करणारा आपल्याला हवाय, जो थेट मोदीजींना फोन करू शकतो, थेट मोदीजींना भेटू शकतो आणि मोदीजींनी जे काही योजना देश पातळीवर राबवल्या जातात
त्या सगळ्या योजना थेट मतदारांपर्यंत आणणारा आपल्याला इथे त्या विचाराचा खासदार मतदारांनी निवडून द्यावा ही विनंती आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये मतदारांना परत परत करणार आहोत। या कुठल्याही प्रचार यंत्रणेमध्ये आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना कोणाचीही अडथळे येऊ नये यासाठी आम्ही सगळेजण आमच्या कार्यकर्त्यांबरोबर इथे उभे आहोत। शेवटी ह्या मतदारसंघाने पालघरने असंख्य महत्वाच्या घटनेचा अनुभव घेतलेला आहे। मग महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आमच्या साधूंचा झालेला हत्याकांड, ज्या अमानुष पद्धतीने त्यांना मारण्यात आलं, म्हणजे इकडचा असलेला हिंदू समाज त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे। त्यांना ह्याचीही हिंदू समाजाला जाणीव आहे की उद्या अन्य विचाराचा खासदार अगर इथे निवडून आला, मोदीजींचा विचाराचा खासदार निवडून नाही आला, तर त्यावेळी फक्त एकच पालघरमध्ये साधूंना अमानुष पद्धतीने मारण्यात आलं। मग उद्या अगर आमच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार निवडून नाही आला तर इकडचा असलेला हिंदू समाज किती मोठ्या धोक्यात आहे याचा विचार हिंदू समाजाने करावा। श्रद्धा वालकर सारखी आमची बहीण ती याच भागातली आहे। उद्या अगर आपण हिंदुत्वादी विचाराचं सरकार केंद्रामध्ये बसवलं नाही, मोदीजींसारखा अगर भक्कम अगर पंतप्रधान बसवला नाही, मोदीजींच्या विचाराचा लोकप्रतिनिधी अगर इथे बसवला नाही, तर घराघरामध्ये श्रद्धा वालकर अशी घटना घडू शकते। याही बद्दल हिंदू समाजाने विचार करावा। मी आता येत असताना प्रत्येकाच्या दुकानाच्या वर आणि घराच्या बाहेर मी भगवा झेंडा प्रभू रामचंद्राचा फडकताना मला दिसला, अभिमान वाटला। पण इकडच्या मतदारांनी हेही लक्षात ठेवावं की अगर इथे ज्या पद्धतीने विषारी प्रचार एकंदरीत महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या माध्यमातून चालू आहे, अगर त्यांच्या विचाराचा खासदार अगर इथे निवडून आला तर इकडचा असलेला हिंदू समाज स्वतःच्या घराच्या बाहेर तो झेंडा फडकवण्याची हिंमत पण करू शकणार नाही। मग इथे सगळ्याच्या सगळं तुम्हाला हिरवे झेंडे सगळीकडे दिसतील अशी भीती इथे निर्माण होऊ शकते। म्हणून याही बद्दल अशी परिस्थिती इथे निर्माण होऊ शकते, म्हणून याही बद्दल इकडच्या हिंदू समाजाने विचार करून मतदान करावं हाही संदेश आम्ही मतदारांपर्यंत आमच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत। धन्यवाद। आपले काय प्रश्न असतील?